बरोबर नाही रम दादा. हा आलो तिकडे आलो. चला महेश नानगुडे मॅन ऑफ द मॅच. चला महेश नानगुडे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. त्यांना विनंती असणारे आपण मॅन ऑफ द मॅच किताब स्वीकारण्यासाठी अशीकडे यायचंय. इरामन दादा त्याचबरोबर बाबू दादा विनंती करतो आपणही या. आपली स्पर्धा आहे. 2 मिनिटं फक्त 1 मिनिट मॅच थांबवायची अजय सर. तर प्लेअर ऑफ द मॅच आहे आणि मॅन ऑफ द मॅच आपण किताब अशीकडे देतोय. तर महेश नानगुडे ठरतोय या मॅचचा हिरो. ज्या खेळाडूने 2 विकेट आणि 8 धावा. महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर सध्या या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आहेच. आणि आज पहिल्याच मॅच मध्ये पुन्हा एकदा ती कामगिरी पाहायला मिळाली. महेश सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन. मला वाटतं सध्या ज्या प्रकारचे फॅन फॉलो महेश नानगुडेचे भारतभर आहेत, अभिमान आम्हाला देखील आहे महेश. फक्त एकच, घरच्या मातीमध्ये खेळण्याचा जो आनंद आहे त्याबद्दल काय सांगशील? सर मी आधी पण बोललो होतो आणि आत्ता पण बोलतोय सर की जेवढं घरी खेळायला मजा येते ना सर तेवढं बाहेर नाही सर. महेश सध्या भारतभर खेळतोयस, महाराष्ट्राच्या बाहेर सातत्याने खेळतोयस. या वर्षीचं कासारसाई करंडकाचं आयोजन पाहता मग फ्लड लाईट्स आहे, ग्राउंड आहे, लॉर्ड्स ऑफ मुळशीचं हे मैदान कसं वाटलंय ते आल्यानंतर? सर खरं तर हे पहिल्यांदाच ग्राउंड बनलंय, म्हणजे आत्ताच नवीन ग्राउंड अक्षयदादांनी चालवायला घेतले किंवा बनवलंय. खरंच खूप भारी वाटतं दादा, कारण नाईट स्पर्धा होते. खरंच खूप भारी वाटतं सर. अभिनंदन. आशा आहे महेश नानगुडे असाच खेळत राहील आणि असंच आपल्या मुळशी तालुक्याचं नाव भारताच्या बाहेर देखील तो घेऊन जाईल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुण्याच्या कमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत असतील योगेश सावळे. सर्व्हर थोडासा डाऊन झालाय त्यामुळे तुमच्याकडे कॉल येईल अजय सर. या स्पर्धेचे अर्दिनाथ भाऊ शिंदे, त्याचबरोबर जीवनची चितोडिया या दोन्ही मान्यवरांचं अशाकडे आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं कासार कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेच्या तरी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय, लवळेगावचे उद्योजक आदरणीय जितेंद्र भाऊ काशीलकर, त्यांचं आगमन होतं. जितेंद्र भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद सर, मनापासून आभार. मंडळी नमस्कार. कासारसाई करंडक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस. तर लेट्स प्ले चला खेळूया डावाला सुरुवात. सागर आंगरे, नितीन बापू अगवणे ही जोडी स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम टीम कडून तर रायझिंग स्टार संघाकडून पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्ले किंग म्हणून ओळखले जाणारे गणेश कुराडे. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा डॉट पाहायला मिळाला. 5 षटकांची लढत. फुल टॉस टाकलाय, खराब चेंडू, त्यावरती वार. सागर आंगरेच्या बॅट मधून बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
पहिला चेंडू डॉट आला, परंतु त्यानंतर एक पॉवरफुल बिग हिट षटकार. हा चेंडू रमेशजीच्या बाहेर आलेला फुल टॉस होता, त्यावरती मात्र षटकार लगावला. मैदानावरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, सरपंच सांगतायत. चेंडू आलाय डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि पुन्हा डॉट बॉल. मैदानावरती आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं गणेश कुराडे. गोलंदाजी मार्कवरती असताना राईट हँड गोलंदाज सागर आंगरे स्ट्रायकिंग एंडला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर. पुढे सरसावत, यावेळेचा चेंडू हा बॉल लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केले आणि ड्राईव्ह केलं, परंतु तिकडे एकच धाव प्राप्त होईल. इस्टर्नच्या पाठीमागे नक्कीच आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये ऑनफिल्ड आपल्याला मंगेश बलकवडे नक्कीच पाहायला मिळतील. या अगोदर क्रिकेटच्याच मैदानावरती दुखापतग्रस्त झाले, त्यानंतर त्या दुखापतीतून सावरत असताना संघ मैदानावरती खेळत असताना खरं तर डॉक्टरांनी खरं तर रेस्ट करायला सांगितलेलं आहे, क्रिकेट पासून काही महिने दूर थांबायला सांगितलंय. परंतु क्रिकेट रक्तात आहे, क्रिकेट नसानसात आहे, क्रिकेट पासून दूर राहू शकत नाही हा खेळाडू मंगेश. इस्टर्नच्या पाठीमागे नक्कीच आपल्याला तो फ्लाय स्लिप मध्ये पाहायला मिळतोय. डॉफलकावरती 7 धावा. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानावरती आला डॉट. स्पर्धेच्या निमित्तानं अजिंक्य भाऊ जाधव देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कासारसाई करंडक 2026-16 लॉर्ड्स ऑफ मुळशी क्रिकेट ग्राउंडच्या सुंदर क्रीडांगणावरती कासारसाई करंडक डे नाईट फॉर्मॅट मध्ये. दरम्यानचा चेंडू बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज मैदानामध्ये बाद. नितीन बापू अगवणे बॅक टू द पवेलियन. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम संघाला एक मोठा धक्का, विकेट. मैदानामध्ये पूर्ण होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा. षटकार आला, फुलटॉस बॉल, खराब चेंडू, त्यावरती षटकार दूर आला. मित्रांनो, पॉवर प्ले स्पेशलिस्ट का म्हणलं दाखवून देतात. पहिल्याच यांची विकेट मिळवली, त्यानंतर मैदानावरती नक्कीच खराब बॉल, परंतु त्यावेळी संपूर्ण षटक हे गणेशांच्या नावावरती राहिलं. नंबर 2 लावते सुरुवात. अथर्व कोळी उर्फ बंटी मार्क करतो. या कोहलीचा पहिलाच बॉल, वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. एक सनसनीत दणदणीत चौकार. शुभम पहिलाच बॉल, त्यावरती चौकार. सागर आंगरे शेवटपर्यंत खेळतो. खेळपट्टीवरती टिकून राहणे भूकंप संघासाठी फार गरजेचं आहे. रायझिंग स्टार संघासाठी सागरची विकेट फार महत्वाची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत चेंडू यष्ट्यांच्या मागे. स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पिरंगुट नगरीचे एक यशस्वी उद्योजक निलेशदादा गोळे प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. संपूर्ण पिरंगुट टीम नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत. पुढच्या सामन्यामध्ये ते देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे, त्यांचंही स्वागत. जाऊया सामन्याकडे. योगेशाबा गोळे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू निर्धाव डॉट येताना जो पाहायला मिळाला. अथर्व पवळे, सागर आंगरे एकाच संघामध्ये. त्यांना आपण अनेकदा खेळताना पाहतो. यावेळेस बॅटच्या पुढे दिलाय बॉल आणि तो चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ मधून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. एक पॉवरफुल बिग हिट षटकार. थँक्यू. कासरचा नगरीचे
युवा नेते उद्योजक विक्रमदादा शिकरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. मनपूर्वक स्वागत. बऱ्याच दिवसानंतर नक्कीच आपण पाहतोय तुषार गवारे सरांची देखील भेट झालेली आहे. तुषार सर देखील उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. सागर अंग्रेच्या बॅट मधून धावा येत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट केलाय. वा, पॉइंट आणि गलीमधून जो गॅप होता तो दरी भेदणारा चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा पार. 4 धावा, चौकार. शुभम मौल्याबा केमसे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. विक्रम भाऊ आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. परत एकदा याही वेळेला एक शानदार स्क्वेअर कट आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4, चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन शरीरावरती आदळला. कुठल्या प्रकारे धावेसाठी प्रयत्न नाहीये. हॅलो हॅलो 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अथर्व पोळेचं षटक थोडंसं महागडं मैदानावरती नक्कीच राहिलं, ज्यामध्ये 18 धावा येताना पाहायला मिळाल्या. 12 चेंडूंमध्ये 25 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज बाद झालाय. स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विशालप्पा अगवणे यांच्या संघ मालकत्वाची टीम आहे. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर टॉस जिंकला. टॉस जिंकून संघनायक सागर आंगरे यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. आणि बॅटिंग करत असताना नक्कीच मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, एक विकेट गेला. परंतु दुसऱ्या षटकामध्ये खरं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय चांगला धावफलक आता इथे जे आपल्याला पाहायला मिळतंय. 2 ओव्हर 25 झालेले आहेत. औल्याबा केमसे आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा कासारसाई करंडकामध्ये स्वागत करूयात. कासारसाई हॅलो ओव्हर नंबर 3 लावते सुरुवात. टीमचे लीडर कॅप्टन संघनायक मैदानामध्ये सौरभ गोळे जे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. रिव्हर एंड कडून सौरभ आलेत. पहिलाच बॉल या षटकाचा थोडसा डाव्या स्टेजच्या बाहेरून फुल टॉस होता, पूर्णपणे बॅटवरती कनेक्ट झालेला नाहीये. केवळ 1 धाव या चेंडूवरती मिळते. रुपेश गुजर यांना तुम्ही पाहताय पहिला चेंडू फेस केला. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे नॉट स्ट्रायकिंग एंडला राहिले. या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली. पहिलाच बॉल जास्तीचा फायदा घेता आला नाही, सिंगलच मिळाली. धावफलक 26 अंकावरती पोहोचले, ज्यामध्ये सागर आंगरे यांच्या 10 चेंडूंमध्ये नावावरती 25 धावा आहेत. परत एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळला, ट्रॅप होता, जाळ होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकले सागर आंगरे. स्क्वेअर लेगला फिल्डर सेट केले होते. डाव्या एसटीच्या बाहेरून पायावरती फुल टॉस टाकला, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती तिकडे फटका फसला आणि सागर आंगरे स्वतःची विकेट देऊन बसला. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये मनीष गुजर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. तुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रामुख्याने आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि मुळशी सम्राट कासारसाई स्वर्गीय नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून
या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस मात्र आणखीन एक चांगला बॉल, योग्य चेंडू मैदानावरती हाताळला. एस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपर गणेश कुराडे तुम्ही पाहू शकाल. शॉट थर्डमॅन मध्ये मंगेश बलकवडे, फाईन लेगला कमलेश आपल्याला पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड पॉइंटला श्रवण आहेत. कव्हर्सला निखिल मसूरकर पाहायला मिळतात. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल, एका पाठोपाठ एक डॉट बॉल फलंदाजाला अक्षरच्या खेळपट्टीवरती उभं करून ठेवलेला आहे. मैदानावरती सलगचे 2 डॉट बॉल आलेत. 26 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. ऑन साइडला नक्कीच आपण पाहिलं तर अधिकचं प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंगॉन मध्ये स्पर्शत गोळे, डीपला अजय आहेत. स्क्वेअर लेग मध्ये देखील गौरव. यावेळेस परत एकदा कट करण्याचा प्रयत्न, 100 कॅच. एस्टॅनच्या पाठीमागे गणेश कुराडे इज द मॅन. मनीष गुजर थोडासा संघर्ष करत होते आणि मैदानावरती खातं न उघडता ते 0 वरती बाद. आणखीन एक विकेट. स्पर्धेच्या निमित्तानं या क्रीडांगणाचे असणारे सर्वे सर्वा सन्माननीय गणेश भाऊ किरवे प्रामुख्याने उपस्थित आहेत. दादांचं देखील हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. जवळ मॅच कडे नवीन फलंदाज, न्यू बॅटर अक्षय माझेरे मैदानावरती दाखल होत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये गणेश भाऊ दैबाते उद्योजक उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आपण करूयात. विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक स्वागत. 26 धावा, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 सुरू असताना फक्त 1 धाव खर्च केली सौरभनं. कॅप्टन आहे आणि हो दांडी 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 गोल. काही समजायच्या आतमध्ये मैदानावरती अक्षय ज्या पावलांनी तो खेळपट्टीवरती दाखल झाला त्याच पावली माघारी परततोय. खेळपट्टीवरती आला, हजेरी लावली आणि तंबूच्या आश्रयाला. सागर आंग्रे बाद झाल्यानंतर हुकुम संघाचा डाव प्रामुख्याने आपण पाहतोय कोसळताना जो पाहायला मिळालाय. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. सौरभ गोळेचं षटक मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर मैदानावरती या षटकामध्ये निश्चितच आपण पाहतोय त्यानं फक्त 1 धाव खर्च केली, 3 विकेट मिळवले. 2 ओव्हर नंतर धावा होत्या 25, एक फलंदाज बाद. परंतु 3 षटकानंतर धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल विकेट कॉलम मध्ये आकडे वाढलेले आहेत. धावफलकावरती 1 हा अंक जो स्कोर कार्ड मध्ये ऍड झालाय. धावा संख्येमध्ये विकेट कॉलम मध्ये 3 अंकांची वाढ. 26-4 तर 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 26. नवीन फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर मयूर कंजावणे दाखल होतात मैदानावरती. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दूरवरच्या एंड कडून अथर्व पवळे उर्फ बंटी. अगोदरच्या ओव्हर मध्ये जो स्पेल राहिला तिकडे सागर आंग्रे यांच्या बॅटमधून षटकार चौकार आले. परंतु आता मैदानावरती या षटकामध्ये पाहूया अथर्व पवळे बंटी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, मिड विकेटला फिल्डर, वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर. पुढे सरसावत यावेळेचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू थोडासा बॅकवर्ड झोनला शिफ्ट झालाय. फिल्डर आहेत, 1च धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक 1 धावेने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 27, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट हा संघ आपण पाहतोय. युवा खेळाडूंचा संच. कासरसाईकरांची स्पर्धा म्हटलं की खर तर पिरंगुट सुरू झाला. यावेळेसचा बॉल डावेस्टीच्या बराचसा बाहेर डाऊन द लेग. मुख्य पंच महेश जाधव सर कळवतात इट्स अ वाईड. ज्यावेळेस सर महेश जाधव सर आणि निक्सन सर हे पंचांचं त्रिकूट अनुभवी पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण जर पाहिलं तर निश्चितच सातत्यानं या सर्व पंच कमिटीला देखील आपण पाहतो. निर्णयाचे महामेरू आहेत, कडक शिस्तीचे पंच आहेत. स्वतः एक चांगलं क्रिकेट गाजवलेलं आहे आता पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बंटी पवळे. यावेळेस मयूर कंजावणे देखील आपण पाहतो स्ट्रगल करतायत. ज्यावेळेस आपण कॅप्टनशी बातचीत केली की मैदानावरती कशा पद्धतीने तुम्ही या स्पर्धेसाठी तयारी केलेली आहे, सांगितलं की या अगोदर जी लास्ट स्पर्धा आम्ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खेळलो त्यानंतर आमच्या संघातील कुठले खेळाडू सरावामध्ये नाहीयेत. त्यामुळे निश्चितच सरावामध्ये नसल्या कारणाने जर पाहिलं तर तिकडे थोडंसं बॅटर स्ट्रगल करताना जाणवत आहेत, दिसत आहेत. यावेळेसचा चेंडू डाव्या स्टेजवर थोडासा बाहेरून आला, ऑन साइडला खेळला, 1 धाव डायरेक्ट हिट केली. परंतु ती डायरेक्ट हिट थोडीशी नुकसानदायक ठरू शकेल का
एकच धाव जवळपास स्ट्रायकर एंडला पोहोचलेले मयूर पुन्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण रुपेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. षटक मैदानावरती चौथ्या क्रमांकाचं सुरू असताना 29 धावा 29 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. 29 धावा धावफलकावरती. लॉर्ड्स ऑफ मुळशी क्रिकेट ग्राउंड हे नवकोर क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वसलेला हा संपूर्ण मुळशी तालुका आणि कासरसाई गावचा परिसर प्रामुख्यानं तुम्ही पाहताय. आजूबाजूला पाहिलं तर निश्चितच आपल्याला संपूर्ण जी शेती पाहायला मिळते. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेत उडवलाय. आणि एका धावेने धावफलक जाईल. स्कोर कार्ड 30 अंकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सागर अंगरेची विकेट गेल्यानंतर ना मित्रांनो तुम्ही पाहू शकाल एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. सिंगल डबल्स मध्ये रन्स येतात. क्रिकेट हा एकट्या डुकत्याचा नवे खेळ तुम्हा साऱ्यांचा जमवला मेळ आणि त्यानंतर मांडला हा खेळ. त्या खेळाचं नाव क्रिकेट. हो, इथे फलंदाज रनआउट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु निश्चितच तिथे आपण पाहतोय बाल बचावले रुपेश. एक सिंगल, छोटे सिंगल या चेंडूवरती पूर्ण होते. धावफलक पुढे 31, लॉस ऑफ 4. ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपण पाहतो पहिला सामना बावधन विरुद्ध फाळीन डोंगरगाव आपण पाहिला. बावधन संघानं विजयी सलामी दिली. सामना क्रमांक 2 रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध स्वयंभूसी रामेश्वर क्रिकेटला भुकुम अशी लढत आहे. प्रत्येकदा ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड खेळलेला हा चेंडू वाईडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. मंथनचा षटक संपलंय 4थं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 रन्स 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आंग्रेच्या सोबत अथर्व पवळेला आपण अनेकदा खेळताना पाहिले. स्पर्शत गुळेला आपण अनेकदा खेळताना पाहिलेलं आहे. ओपनच्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर मागच्याच महिन्यामध्ये पाहिलं असेल झेबावणी चषक या टुर्नामेंटमध्ये निश्चितच हा संघ सागर आंग्रे आणि टीम आपल्याला निश्चितच एक चांगला खेळ साकारताना पाहिला, विजेता होताना पाहायला मिळाले होते. दरम्यान आता मैदानावरती नक्कीच गावाच्या संघाकडून खेळत असताना एकमेकांच्या सोबत खेळलेल्या कच्चे दुवे पक्के दुवे ठाऊक आहेत. आता एकमेकांच्या आमने सामने नक्कीच खेळत असताना तिथे कशा पद्धतीने तो रणनीतीचा वापर केला जाईल हे पाहणं बरंचसं निर्णायक ठरेल. ओव्हर नंबर 5 मंथन पवळे गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर एंड कडून गोलंदाजी मार्क वरती मंथन आपल्याला पाहायला मिळतील. बोथ एंड्स खेळले जात आहेत. दोन्ही एंडचा वापर केला जातोय. यावेळेस बॉल परत एकदा लेफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. या सामन्यानंतर होणारी पुढील मॅच, त्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. तर दोन्ही संघांचे संघनायक विनंती असणार आहे आपण नियोजित वेळेमध्ये उपस्थित राहायचे. मांडेकरांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर बोथ टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचं. ही ओव्हर पूर्ण होण्याच्या अगोदर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. यावेळेस टप्प्यात दिलाय मयूर खंजावणे यांच्या बॅट मधून. बिग 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 ब्लास्ट आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. बॉल सीमा रेषा पार, षटकार. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस विक्रम भाऊ शिकरे उद्योजक यांच्या शुभ हस्ते होणार आहे. विक्रम भाऊंना विनंती आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. दरम्यान जाऊया मॅच कडे. थोडस गती परिवर्तन आपण पाहतोय. टप्पा देखील थोडस मागे खेचला. गुडलेन स्पॉट वरती बॉल पिच झाला. झपकर विकेट किपर कडे जातोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 39. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू असताना मैदानामध्ये लास्ट ओव्हर अंतिम षटक पहिल्या डावातील. हो यावेळेसचा चेंडू परत एकदा पूर्णपणे बॅक टिपीड क्रीज जाऊन शेवटपर्यंत चेंडूवरती नजर रोखून खेळायचं होतं. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल धावबाजसाठी. तिसऱ्या पंचांना विचारणा केलेली आहे. टीव्ही अंपायर आता थोडेसे बिझी होतील आणि नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डेंजर एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर खंजावणे होते. चांगला थ्रो झाला. त्यानंतर कलेक्शनही सुंदर केलं. चेक करतात थर्ड अंपायर.
4 फलंदाज बाद 39 धावा धावफलकावरती आहे. या चेंडूचा निर्णय डिसिजन जो पेंडिंग आहे. कासारसाई करंडकाची उद्घोषणा झाल्यानंतर नक्कीच मुळशी तालुक्यातील अनेक खेळाडूंना खरं तर या स्पर्धेची उत्सुकता होती. सुरुवातीला खरं तर आपण पाहिलं मागच्या आठवड्यातील खरं तर तारीख होती मित्रांनो स्पर्धेची नियोजित जो कालावधी होता, परंतु खरं तर भर उन्हाळ्याचे दिवस उन्हाचा जो प्रचंड कडाका आहे तो वाढत चाललाय. त्यामुळे निश्चितच स्पर्धा ही डे नाईट घेण्याचा प्रयत्न नक्कीच आयोजन कमिटीने केला आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यांना यशही निश्चितच मिळते. सुंदर क्रीडांगण आणि या नव्या कोरा क्रीडांगणावरती खेळण्याचा एक वेगळाच फील, एक वेगळा अनुभव तुळशी तालुक्यातील खेळाडूंना देखील येतोय. संघाचे संघनायक देखील आपण पाहिलं मैदानाचं तोंड भरून कौतुक करतात. महेश ननगुडेची बाईट आपण ऐकली. बॅटर सेफ आहेत. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि धावफलक 1 धावेने पुढे जाईल. 22ची धाव पंच या ठिकाणी कळवत आहेत. 40 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात 5वं षटक सुरू असताना रुपेश गुजर 5 चेंडू खेळलेत, 5 बनवल्यात. मयूर यांनी एक षटकार मारलाय, परंतु त्यांना देखील बऱ्याचशा चेंडूवरती कुठल्याही प्रकारे धाव मिळाली नाहीये. यावेळेस सचिन डॉफ्टमच्या बाहेरचा बॉल लॉफ्ट केलाय. कव्हर पॉइंटला डीप मध्ये श्रवण आहेत. 1च धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. सागर आंग्रेची विकेट गेल्यानंतर मैदानावरती मधले 2 षटकं तुम्ही पाहिले असेल. ओव्हर नंबर 3 आणि 4 मध्ये एकेरी दुहेरी धावा आल्या, धावा कमी आल्या, विकेट जात राहिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवरती मयूर करंजावण्याच्या रडारमध्ये बॉल मिळाला, त्यांनी षटकार लगावला. शेवटचा बॉल पहिल्या डावातील लास्ट बॉल, 41 रन ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या पुढे आणि तो चेंडू देखील जाईल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे अवधूत यांचंही मनापासून आभार. यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. तर पिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध बहुजन स्पोर्ट क्लब अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्या सभेत जोडले जातील मावळ भूषण, आदरणीय सुमित सोनवणे सर. ओव्हर टू यू सर. थँक्यू. चला तर 2 संघ आहेत यानंतरची होणारी मॅच. बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. दादांना विनंती करतो, दादा या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस सेशन केला जाईल. कॉल टेल इज कॉल आणि हेड. टॉस जिंकलाय पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट संघाने. अनिकेत दादा, निर्णय काय? प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करायचं आहे, पण फलंदाजीच करण्याचा निर्णय काय घेतला? कारण की सरावामध्ये नाहीये. पहिले रन करून घेऊ, नंतर डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. या सीझन मध्ये मला वाटतं कासारसाई करंडकाचं हे आयोजन पाहतोय आणि त्यानंतर लॉर्ड्स ऑफ मुळशीचं हे मैदान, अक्षय शितोळे असतील, गणेश दादा असतील, यांची संपूर्ण टीम ज्या प्रकारचे काम हे मैदानाचं पाहतोय. एक नवीन मैदान आहे, इथे आल्यानंतर कसं वाटलं मैदान? प्रथमतः मैदान पाहिल्यावर एकदम छान वाटलं. नावाप्रमाणेच मैदान आहे लॉर्ड्स क्रिकेट आणि मुळशी, खेळायला पण छान वाटेल. आज टीम मधून तुम्ही सांगितलं की सरावामध्ये टीम नाहीये, परंतु किट नवीन घेऊन आलेत. काय आज विचार पॉझिटिव्ह घेऊन आले? विचार तर कायम पॉझिटिव्ह असतात, फक्त आमच्या संघाला नजर लागली होती. ती नजर नाही लागावी म्हणून आम्ही काळा शर्ट चॉईस केला, काळा कलर. शुभेच्छा आणि दादा तुम्हाला. तुमच्याकडे तो दादा टॉस गमावलेला आहे आणि आता पहिल्यांदा तुम्हाला फिल्डिंग करायची, कितपत रोखायचा प्रयत्न आहे? असाही टॉस जिंकून आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणच घेणार होतो आणि असं काही फारसं वेगळं नियोजन नाही आमचं, की आम्ही तसंच आहे जसं पिरंगुट तसं आम्ही, की विदाऊट प्रॅक्टिस डायरेक्ट ग्राउंड. जेवढं काही होईल तेवढं प्रयत्न करून जिंकण्याचाच प्रयत्न करणार आहे.
पण अजून एक प्रश्न विचारेल मी दादा आवर्जून. सातत्याने आम्ही पाहतो की तुम्ही टीम मधला महेश नानगुडे टीम मध्ये असला तरी तुम्ही त्याच ताकदीने खेळता, नसला तरी त्याच ताकदीने खेळता, परंतु टीम मध्ये महेश नानगुडे आल्यानंतर एक वेगळी एनर्जी टीम मध्ये असते, त्यामागचं कारण काय? हुकुमचा का आमचा माया डॉन तो असला की मुलांना आपकच एनर्जी येते आणि तो नसेल तर थोडंसं मानसिकता साहजिक आहे की एक चांगला प्लेअर आपल्यात नाही आहे जो भारतभर खेळतोय आणि त्याचा गेम पाहण्यासाठी पब्लिक कुठून कुठून येतं. तो प्लेअर आमच्याबरोबर खेळतो हा तर आम्हाला आनंदच आहे आणि तो नसला की थोडंसं बोधरेशन येतं आणि त्यात मग कुठेतरी चुकमुक करून आम्ही हारलो जातो. तुम्हाला शुभेच्छा या मॅच साठी. मॅच देखील सुरू होणार आहे, तर जाऊया दुसऱ्या डाबाकडे आणि यानंतर आणि मी अक्षय भाऊंचं आभार मानेल की त्यांनी इथे खेळायची आम्हाला संधी दिली आणि एक चांगल्या ग्राउंडवरती ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. फिल्डिंग टीम तुम्हाला मला वाटतं 2 रनची पॅनल्टी बरोबर ना? ओके, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स योगेश सावळे सरांकडे. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिले घेऊन सागर आंगरे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. स्पर्शत गोळे आणि श्रवण पवळे ही जोडी रायझिंग स्टार संघाची एवन जोडी. मैदानावरती पहिला बॉल वाईड, त्यानंतर पावलांचा वापर केला. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली बॉलला. गलीमध्ये नक्कीच आपण पाहतो विक्रम भाऊ मराठे आहेत. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 2 धावा. 48 धावेंचं आव्हान या खेळपट्टीवरती, या क्रीडांगणावरती. एकंदरीतच मित्रांनो तुम्ही खेळपट्टी पाहता त्यासोबतच ग्राउंड पाहता, निश्चितच या मैदानावरती फलंदाजी करण्याला निश्चितच मजा येणार आहे बॅटर्सला. तर बॉलर साठी देखील ही खेळपट्टी चांगली आहे. हो, यावेळेस 1 हँडेड फाईन लेगला. हॅलो 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 फाईन लेगला एक सुंदर झेल एका हातानं. नितीन बापू अगवणे इज द मॅन आणि मैदानावरती एक सुंदर कॅच. श्रवण पवळे आउट. विकेट. थँक्यू डीजे. 4 धावा धावफलकावरती आहे. 1 फलंदाज बाद झालाय. 2 पेनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत. वाईडची 1 धाव बॅटन आलेली, 1 पेनल्टीच्या 2. रायझिंग स्टार संघाचं धावफलक 4 या अंकावरती. पहिलं षटक. ओहो हो, बंटी पवळे आला. पहिलाच बॉल बंटीसाठी अगदी बुंदात टाकला. लेग बाईटची धाव पंच या ठिकाणी कळवतात. एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 5 धावा. रायझिंग स्टार पिरंगुट संघ, दुसऱ्या बाजूला स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम संघ. दोन्ही एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. सातत्यानं जर आपण पाहिलं हाकीच्या अंतरावरती असणारी भुकुम आणि पिरंगुट ही गावं नक्कीच आपण पाहतो. अनेकदा एकमेकांच्या सोबत क्रिकेट सराव देखील करताना पाहायला मिळतात. यावेळेस स्वीप केलाय बॉल ऑन साइडला. मिड विकेट मधून स्क्वेअर लेग झोन कडे धावत अक्षय चेंडूच्या मागे आले. चांगला थ्रो, रनआउटचा चान्स, परंतु तिकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. आउटफील्ड मित्रांनो वेगवान देखील आहे आणि नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर या क्रीडांगणाचं मेजरमेंट जर तुम्ही पाहिलं तर बाउंड्रीज अगदी फार छोट्याही नाहीयेत किंवा फार मोठ्याही नाहीयेत. टेनिस बॉल क्रिकेटसाठी पोषक पूरक प्रामुख्याने हे क्रीडांगण आपण निश्चितप्रमाणे म्हणू शकतो. यावेळेचा चेंडू एफर्टलेस स्ट्रोक होता. शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर केला. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळला. स्पर्शत गोळेच्या बॅटमधून एक क्लासिकल नजाकत भरा स्ट्रोक. स्क्वेअर कट, चौकार. थँक्यू डीजे. टेनिस बॉल क्रिकेट सोबतच लेदर बॉल क्रिकेट देखील खेळणारा स्पर्शत गोळे तुम्ही पाहताय. यावेळेस ऑन साइडला वॉट स्ट्रोक.
बैठक सजवली आहे आणि स्लॉग हिट केलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून खेळलाय. कासरसाई करंडकाला सलामी देणारा येतोय एक उत्तुंग सदाबहार फटका, षटकार. शिवछत्रपती महाराजांचा युगत वाढली, युगत वाढली. सुरुवातीचे काही चेंडू सागर आंग्रेच्या नावावरती जरूर राहिले, सुरवंची विकेट मिळवली, परंतु त्यानंतर स्पर्शत गोळ्याच्या बॅटमधून नजाकत पाहायला मिळाली, कल्पकता पाहायला मिळाली आणि चांगले स्ट्रोक. एक ओव्हर संपलेले आहेत. अवफलकावरती धाव आहेत त्या 17. माऊली साऊंड्स मावळवाला यांचा एक दमदार एक खणखणीत आवाज, डीजे अवधूत यांचंही कौतुक आहे. सुंदर क्रीडांगण प्रामुख्यानं आपण पाहतोय. त्यासोबतच ऑफिशियल टीमचा प्रामुख्यानं या अगोदर देखील आपण पाहिलं, सुमित सरांनी देखील उल्लेख केला. तीनही पंच जावळे सर, महेश जाधव सर असतील, त्यासोबतच निक्सन सर आणि एकंदरीतच क्रिकलाय स्पोर्टची युट्यूब खरं तर लाईव्हची संपूर्ण टीम, अमितजी भुजबळ सर असतील, त्यासोबतच आपण जर पाहिलं आपले तीनही कॅमेरामॅन्स असतील, त्यांचंही कौतुक आहे. मॅचकडे जाऊयात. विक्रम मराठे येतात गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 ला. पॉवर प्ले मध्ये विक्रम यांना आपण डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना पाहतो, परंतु संघातील बरेचसे खेळाडू आज गैरहजर आहेत, अनुपस्थित आहेत. त्यामुळे मैदानावरती प्रथमतः ही जबाबदारी लवकरात लवकर खरं तर विक्रम यांच्या खांद्यावरती आलेली आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल डॉट बॉल न सुरुवात. पहिला बॉल डॉट बॉल न सुरुवात केली ओव्हर नंबर 2 ला. पूर्णपणे डीप इंटू द क्रीज खेळतोय. यावेळेस सवेत खेळलाय, फटका फसलाय मिड ऑन मध्ये. अक्षय होते धावत पळत पुढे आले आणि अगदी जिथून गोलंदाज करतात रन स्टार्ट करतात त्या लोकेशनला, त्या पॉइंटला येऊन एक सुंदर कॅच पकडलाय. मैदानावरती विकेट, फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये विकेट येताना पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज कमलेश पवळे न्यू बॅटर मैदानावरती येऊन होताना. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या काही चेंडूंवरती नक्कीच आपण मोठं आक्रमण पाहिली. स्पर्शच्या बॅट मधून षटकार चौकार आले, परंतु त्यानंतर निश्चितच ओव्हर नंबर 2 ला जशी सुरुवात झाली, पहिला बॉल डॉट बॉल सुरुवात, त्यानंतर मात्र विकेट. 48 धावेंचे आव्हान आहे. अवफलकावरती 17 धावा ज्या पाहायला मिळतात. 17 रन ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 हिल एंड कडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विक्रम. भुकुमगावचा रॉकी राजा म्हणून विक्रम यांची ओळख. बॉल हवेत, लॉफ्ट केला चेंडू ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. लॉंग ऑफ मधून सागर चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर रिजनला पोहोचला आणि त्यानंतर चेंडू थांबवला, थ्रो केला. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतात. रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय स्वयंभूसर रामेश्वर क्रिकेटला हुकुम संघाचे काही खेळाडू गैरहजर आहेत, त्यामुळं सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून तनुज पवळी देखील आपण पाहतोय पिरंगुटच्या मैदानावरती. हुकुम टीम कडून ते सबस्टिट्यूट फिल्डरच्या भूमिकेमध्ये देखील ऍड झालेले आहेत. 19 धावा धावफलकावरती क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस होत आहेत. ऑन साइडला तुम्ही पाहू शकाल आता मिड विकेटच्या फिल्डरला स्क्वेअर लेग झोन कडे शिफ्ट केले. अमोल भरतवंशी तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. डीप मध्ये अक्षय माझिरे वाडिश मिड विकेटला पाहायला मिळतात. हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 19 धावा. पुढे सरसावत. यावेळेसचा बॉल कव्हर पॉइंटला उडवलाय. कमलेश पवळेच्या बॅटमधून फटका जोरदार आणि चेंडू जातोय सुसाट वाऱ्याच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पार. कासरसाई करंडकामधील एक खणखणी चौकार. रन 23 धावा धावफलकावरती आहे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसावत त्यावेळेस हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बुंदात टाकलेला बॉल 1 धाव या चेंडूवरती मिळेल. धावफलक पुढे जाईल 24. स्पर्धेच्या निमित्तानं सामान्य लहू शेठ राक्षे यांचं आगमन झालेलं आहे. संचालक प्रामुख्याने उपस्थित आहेत.
आपलं मनपूर्वक स्वागत. 24 रन 24 धावा धावफलकावरती आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकरप्पा शितोळे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपणचंही मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅच कडे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस मागचा पाय टेकवत खरं तर गुडघा टेकवत हा चेंडू ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. षटक संपले. दुसरा आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती जर आपण नजर टाकली 24 रन 24 धावा स्कोर कार्ड वरती आहे. सामना जिंकण्यासाठी पुढच्या 18 चेंडूंमध्ये बनवायचे असतील तर अजूनही 24 धावा. पहिल्या 12 बॉल मध्ये 24 बनवल्यात. पुढच्या 18 मध्ये 24 बनवायचे आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आपण पाहतो इथे पूर्ण होत आहे. सुंदर क्रीडांगण. या क्रीडांगणाबद्दल आपण वारंवार चर्चा करतोय. नवकोरं मैदान आहे. अक्षय भाऊ शितोळे असतील, गणेश भाऊ किरवे असतील आणि आपले गायकवाड भाऊ असतील, त्यांचं नक्कीच योगदान या निश्चितच क्रीडांगणासाठी आहे. दीपकजी गायकवाड प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. दोन ओव्हरनंतर धावफलक 24. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा सागर आंगरे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना ज्या एंडनं सुरुवात केली सागर यांनी पुन्हा एकदा त्याच एंड ते गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतात. रिव्हर एंड म्हणू आपण, कारण नक्कीच त्या साईडला नक्कीच आपल्याला जी नदी वाहताना पाहायला मिळते कासर साईड डॅम वरती असणारी. ओ हो हो. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आणखीन एक डॉट बॉल जो पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. अजून एक चेंडू डॉट. मैदानावरती सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. सागर आंगरे या सामन्यामध्ये नक्कीच या षटकामध्ये जर काही विकेट आल्या, डॉट बॉल जर आले तर प्रेशर रायझिंग स्टार टीम वरती देखील थोडाफार शिफ्ट होताना पाहायला मिळू शकतो. 24 धावा आहेत. 16 बॉल मध्ये अजून 24 बनवायच्यात. लगातारचा तिसरा चेंडू मैदानामध्ये निर्धाव आलाय, डॉट आलाय. तर स्पर्शात काहीशी बातचीत कमलेश यांच्या समवेत करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण प्रत्येक चेंडू सागर आंगरे यांनी जर पाहिलं तर बॅटरचा स्टान्स ओळखत टप्पा मागे पुढे केलाय, वेग कमी जास्त केलाय आणि कमलेशच्या बॅटला बॉल कनेक्ट होऊ दिलेला नाहीये. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आले, डॉट आलेत. धावफलकावरती धावा 24, 2 गडी बाद. यावेळेस मात्र मैदानावरती जागेवरतूनच हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न कुठल्या पद्धतीने आपण पाहतो. यावेळेस पावलांचा वापर केला नाही, कारण या अगोदर 2 वेळा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडंफार 1-2 पावलं मागे पुढे तिथे प्रयत्न होता. तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. आता सिंगल मिळाली. धावफलक 25. सागर आंगरे विरुद्ध स्पर्शत गोळे हे बॅटल रंगत असताना आपल्याला आता पाहायला मिळेल. हे बॅटल पाहायला देखील मजा येईल. सागर आंगरेचा अनुभव. दुसऱ्या बाजूला स्पर्शत गोळेची कलात्मकता, फटकेबाजी पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिली. ओ स्लो वरमानचा वापर. बॉल हवेत. फिल्डरच्या अगदी जवळून 2 फिल्डरची दरी भेदत हसते हसते कट जाय रास्ते. रास्ते हे 4 के चौकार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, 29 धावा. वेग वाढवला. बॉल हवे. टॉपेज घेऊन चेंडू थर्डमॅनला रनआउटचा चान्स. 1 धाव या चेंडूवरती मिळते. या अगोदरच्या चेंडूवरती जिथे चौकार आला तिथे खरं तर सागर यांची अपेक्षा होती की मैदानावरती तो कॅच होणं गरजेचं होतं. 2 फिल्डरच्या अगदी मधून बॉल गेला. संघातील प्रमुख खेळाडू गैरहजर असताना निश्चितच आपण पाहतोय नवीन खेळाडूंना संधी प्रामुख्याने जी संघामध्ये दिलेली आहे. व्हाईट कॅप परिधान करून जर तुम्ही पाहिले तर नक्कीच वाईडिश गलीमध्ये आपल्याला सागर आंगरे यांची चिरंजीव रचित आंगरे खरं तर क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळाले. पिता पुत्राची जोडी मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. उशी तालुक्यातील नाही का? ओके, थोडस करेक्शन. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाव आहेत त्या 30. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल 18ची आवश्यकता आहेत. रचित आज आलेले नाहीत, परंतु मैदानावरती वडिलांसोबत नक्कीच आपल्याला येताना पाहायला मिळत असतात. दरम्यान
3 षटकांमध्ये धावफलकावरती 30-12 बॉल मध्ये 18ची गरज. वसुंधरा हॉस्पिटलचे आदरणीय राजू मुंडे सरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. जवळ मॅच कडे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय माझिरे सज्ज होताना पाहायला मिळतात. सेकंडला स्टोअर मध्ये सामना आलाय 12 बॉल 18 वरती. 3 षटकारांची आवश्यकता आहे. जोपर्यंत स्पर्शत गोळे मैदानावरती उभा आहे तोपर्यंत रायझिंग स्टार पिरंगुट संघ फार काही चिंता करणार नाहीत, कारण स्पर्शाची खरं तर क्षमता ठाऊक आहे. परंतु भुकुम संघाला मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर ही विकेट मिळवावी लागेल. पहिलाच बॉल वेग नक्कीच आपल्याला सुंदर चांगला पाहायला मिळाला. स्पर्शचा बॅटचा फ्लो अतिशय जबरदस्त होता, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू मैदानावरती डॉट निर्धाव येताना जो पाहायला मिळाला. 11 बॉल 18 धावा हे समीकरण आहे. स्पर्शत गोळे खुल्या गटातील स्पर्धा देखील निश्चितच आपण पाहतो या खेळाडूने गाजवलेली आहे. ओहो, सोडून देण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फार मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. स्पर्शत गोळे होतोय आउट. विकेट. ओके, 3 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत 30. स्पर्शित गोळेची विकेट गेले, परंतु त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये मंगेश बलकवडे. रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा असणारा मजबूत करा मैदानावरती दाखल झालाय. थोडेसे दुखापतग्रस्त निश्चितच आहे, परंतु मैदानावरती ते येताना जे पाहायला मिळतात. पहिलाच बॉल बॅटची इनसाइड एज. बॉल विकेट किपर थांबवत आहेत. एका टप्प्यावरती चेंडू पुन्हा एकदा डॉट. अक्षय माझिरेचे षटक या सामन्यामध्ये आपण पाहतोय, जे पराजयाचं अंतर निश्चित करणारे षटक असणार आहे. या षटकामध्ये रायझिंग स्टार संघाला एका दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे. 30 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 18ची गरज. अक्षय माझिरेने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. आपल्या स्पेल मधील तो बेस्ट डिलिव्हरी नक्कीच इथे हाताळतोय. सुंदर गोलंदाजी मैदानावरती करतोय. 3 फलंदाज बाद 30 धावा. हो, सोडून दिला हा बॉल भरपूर दूर खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. एक छोटीशी चूक मैदानावरती आपण पाहतोय. ही क्रिकेटच्या मैदानावरती प्रचंड महागडी ठरू शकते. याची प्रचिती अनेकदा आपण मैदानावरती पाहिलेली आहे. एक मोठा खरे तर वनवा पेट घेण्यासाठी एक छोट्याशा ठिणगीची आवश्यकता असते असं म्हणतात. मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय छोटीशी चुकी, परंतु आता पाहूया ही चुकी पथ्यावरती पडेल का. 31 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक आकाश भाऊ सावळे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आमचे बंधू प्रामुख्याने स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. 31 रन 31 धावा. फ्री टॉन. 9 बॉल 17ची गरज. हो, इथे देखील फ्रीटचा बॉल सुंदर आहे. या खेळपट्टीवरती या मैदानावरती प्रथमतःच मुळशी तालुक्यातील खेळाडू खेळत आहेत. या अगोदर आपण मुळशी तालुक्यामध्ये जर पाहिलं तर लवळे गावाचं क्रीडांगण A to Z, त्यानंतर मग भरे गावातील स्पाटन क्रिकेट गुरुकुल असेल, अशी काही जी निवडक क्रीडांगण असायची त्या क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा आपण सीझनला पार पडताना पाहायचो. परंतु निश्चितच या हंगामामध्ये मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी पहिली स्पर्धा आहे. या खेळपट्टीवरती या मैदानावरती खेळण्याचा अनुभव खेळाडूंना निश्चितच नाहीये, परंतु आता ही पहिली स्पर्धा, पहिला सामना या दोन्ही टीमचा आहे. यावेळेस खडे स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेश बलकवडेचा वार. षटकार. षटकार गेल्यानंतर बराचसा दूर वरती गेलेला हा बॉल होता, परंतु तो चेंडू शोधून आणलेला आहे रायझिंग स्टार संघातील खेळाडूंनी. 37 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात. 7 बॉल 11ची गरज.
हा चेंडू देखील निर्णायक ठरू शकतो. एखादी मोठी विकेट किंवा एखादा मोठा बिग हिट या सामन्यामध्ये होत्याचं नव्हतं करून ठेवू शकतो. 37 रन. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत परंतु निर्मनुष्य जागा. फलंदाज सुदैवी ठरलेत. नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव मिळेल. शेवटचे 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. पेनल्टीच्या 2 धावा इथे निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती निर्णायक ठरताना पाहायला मिळू शकतात ज्या ऍड केलेल्या आहेत. 4 षटकं संपलेल्या, धावफलकावरती 38. 6 बॉल 10 ची गरज. 6 गेंदे शेष और मॅच जीतने के लिए 10 रनों की जरूरत. हुकुम संघातील बरेचसे प्रमुख खेळाडू गैरहजर आहेत, त्यामुळे शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येणार हा देखील आता प्रश्न निश्चितच मैदानावरती असणार आहे. सागर आंगरे, अमोल भरतवंशी यांच्यामध्ये बरीचशी बातचीत चर्चा सुरू आहे. विश्वासू गोलंदाज अमोल भरतवंशी देखील आपण त्यांना अनेकदा अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. समोर मंगेश बलकवडे असणार आहेत, दुसऱ्या बाजूला कमलेश आहेत. ही जोडी. 6 बॉल 10. 6 चेंडू 10 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती अमोल भरतवंशी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 10 रोखायच्यात. भुकुम संघाला 6 चेंडू 10 धावा चेस करायच्यात. पिरंगुट संघाला स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विशाला पगवणे यांच्या संघ मालकीत्वाची टीम आहे. दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट. मुळशी तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रामुख्यानं आपण पाहतोय आपल्या नावाभोवती संघाच्या आणि खेळाडूंच्या नावाभोवती प्रेक्षकांचं मोठं वलय निर्माण करणारे खेळाडू आहेत. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आउटसाइड एज घे चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. ओहो हो, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 40 धावा. संघातील प्रमुख खेळाडू मैदानावरती असणं, खेळपट्टीवरती असणं किती गरजेचं आहे हे या सामन्यामधून हुकुम संघाला निश्चितच समजलेलं आहे. फिल्डिंग फार महत्वाची. हाफ चान्स बरेचदा खेळपट्टीवरती मैदानावरती बनतात, त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओहो हो, सोडून दिला हा बॉल भरपूर बाहेर. नो बॉल. मुख्य पंच अजय आवळे सर कळवत आहेत. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष आणि निश्चितच पुणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळून देणारे अजय आवळे सर तुम्ही पाहताय. आगामी काळामध्ये निश्चितच आपल्याला पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत मोठी क्रिकेटची स्पर्धा देखील भेटीला येणार आहे. दरम्यान 41 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात 5 बॉलमध्ये 7 ची आवश्यकता. 5 चेंडू 7 ची गरज. अमोल यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर नकारात्मक चेंडू नो बॉल आला, खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झाला. फ्री टॉन. फ्रीटचा इशारा खरं तर अजय आवळे सरांनी केला. त्यानंतर काही क्षणासाठी अमोल यांची नजर अजय सरांवरती पडली, त्यानंतर पुन्हा ते रनअप मध्ये पुढे चालू राहिले. त्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय नक्कीच पुन्हा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. 5 बॉल 7 ची आवश्यकता. 41. 41 धावा. शॉर्ट बॉल होता, बॉल हवेत. हो, इथे फ्रीटचा चेंडू होता. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. खराब थ्रो. तर मैदानावरती तिथे स्ट्राईक रोटेट करायचे, त्यासाठी निश्चितच कमलेश आपले विकेट सॅक्रिफाईस करतोय. मंगेश बलकवडेकर स्ट्राईक ठेवली जाते. 1 धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज इथे धावबाद होताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर मैदानावरती होताना पाहायला मिळणार आहेत. DJ Rahul in the mix. 42 रन. 42 धावा धावफलकावरती आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. मैदानामध्ये आपण पाहतोय 4 बॉल 6 ची गरज. 1 मोठा बिग हिट. पुढे सरसावत आडव्या बॅट न उडवलाय. बॉल हवेत. कॅच असा कॉल. हो, कॅच ड्रॉप झालाय. कॅच सोडली की मॅच सोडली. येणारे चेंडू सांगून जातील. दुसऱ्या धावेसाठी बॅट्समन आउट तर होत आहेत, परंतु मैदानामध्ये मित्रांनो तिथे मंगेश बलकवडे जर बाद झाला असता तर या सामन्यामध्ये चित्र काहीच वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. मंगेशही थोडासा अचंबित झाला. भरपूर ताकदीनं फटका खेळला, परंतु डिस्टन्स जास्तीचं कव्हर झालं नाही. प्रथम दर्शनी असं वाटलं की हा बॉल सर आउट ऑफ द पार्क जाईल, परंतु निश्चितच आपण पाहतोय मोठं क्रीडांगण आहे. 1 धाव मिळाली. शेवटचे 3 चेंडू 5 ची आवश्यकता आहे. कमी धावसंख्या. 5 ओव्हरमध्ये मित्रांनो 50 पेक्षाही टार्गेट कमी होतं.
खेळपट्टीवरती नक्कीच सुरुवातीला वाटलं की हे धावा सहज चेज होतील. रायझिंग स्टार संघ फॉर्म मध्ये जरूर आहे, परंतु स्वयंभूस्थिर रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सागर अंगरे यांची दुसरी ओव्हर खरं तर अतिशय सुरेख जी हाताळली गेली मैदानावरती. त्यानंतर नक्कीच विक्रम मराठे यांची देखील गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. अक्षयचं षटक देखील निर्णायक राहिलं. मग निश्चितच मैदानावरती आता मॅच ऑन आहे. 3 चेंडू 5 ची गरज. कासर साई करंडकातील दुसरा सामना शेवटच्या ओव्हर मध्ये लास्ट ओव्हर थ्रिलर आता आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 5 ची गरज. अमोल भरतवंशी ऑन द मार्क. ओहो हो, पुन्हा शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न प्रकट करायचा होता. चेंडू आलाय डॉट. मॅच आले 2 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मैदानावरती ते सुरेख होते मंगेश बलकवडे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गौरव आहेत. 43 रन 43 धावा धावफलकावरती. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. यावेळेसचा चेंडू हवेत उडवलाय. बॉल ओ हो, पुन्हा एकदा प्रयत्नांचा हात अपुरा पडलाय. कॅच इथे मैदानावरती मिस झालाय. रनआउटचा चान्स आणि तिथे फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. मॅच आले 1 बॉल 3 वरती. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना एक गुण दिला जाईल, याची देखील नोंद घ्या. पहिली मॅच आहे दोन्ही टीमची कासरसाई करंडकामधील आणि पहिला सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत मंगेश बलकवडेला आपण पाहतो मैदानावरती तो उभा आहे. असं फार कमी वेळा होतं की मंगेश मैदानावरती उभा आहे आणि सामन्याचं समीकरण अगदी क्लोज आलंय. चेसिंग करत असताना तो चेस मास्टर ठरलेला आहे, परंतु नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहिलं तर पायाला दुखापत आहे, त्यामुळे फार जास्तीचं फुटवर्क त्याला करता येत नाहीये. जागेवरतूनच फटके खेळले जात आहेत. 1 चेंडू 3 ची गरज. कासरसाई करंडक रायझिंग स्टार फिरंगुट विरुद्ध स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम अशी लढत आपण मैदानावरती पाहतोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी आपण वाजव्यात. मॅच आली आहे 1 बॉल 3 वरती. कासरसाई करंडक पहिल्या दिवसात सुपरहिट. आणि हा चेंडू इथे पाहूया मैदानामध्ये नक्कीच विकेट येणार आहे. तर आता तिसऱ्या पंचांची मदत DRH मागणी जी नक्कीच या ठिकाणी केली जाईल. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीम कडे एक रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर इथे नक्की जवळपास आपण पाहिलं तर या सामन्याचं निश्चितच इथे रिझल्ट समोर आलेला आहे, परंतु छोटासा पॉइंट ऑफ एरर किंवा छोटासा काही जर चान्स असला तर या सामन्यामध्ये आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. त्यासाठी मंगेशकडे जो DRS आहे त्याचा वापर ते करतायत. थर्ड अंपायर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 1 बॉल 3 ची मॅच असताना बॅटर रनआउट तर झालेले आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय थर्ड अंपायर कळवतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि या सामन्यामध्ये एक रोमहर्षक एक संघर्षमय विजय स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम संघानं बऱ्याच दिवसानंतर कमबॅक केलं आणि त्यानंतर ते कमबॅक मात्र इथे सुंदर झालेला आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे. पाहू शकाल मित्रांनो हुकुम संघाचे जे खेळाडू आहेत त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आहे, जे समाधान आहे ते निश्चितच फार मोठं आहे मित्रांनो. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत, त्यांचेही मनपूर्वक स्वागत. इन ऍक्शन देखील आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत, त्यांचेही स्वागत आहे. तर या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार 11 बॉल 25 धावा 2 ओव्हर मध्ये 1 विकेट सागर आंगरे ठरतात सामन्याचे हिरो. प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी. सामनावीर पुरस्कार देण्यासाठी शंकरप्पा शितोळे यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार वितरित होईल. प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण होणार आहे. तर यानंतर जो पुढील सामना आहे, चला दोन्ही टीम्स घाई करायचे. टॉस झालेला आहे, आपापल्या डगआउटचा ताबा घ्या आणि लगेचच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय. पिरंगुट क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलेला आहे. फलंदाजी